मित्रांनो, हा माझा मित्र आहे आणि हा चालला आहे त्याच्या ड्रीम ट्रिपला. खूप दिवसापासून प्लॅनिंग सुरू होतं. कधी वाटायचं की होईल, कधी नाही वाटायचं की नाही होईल. आम्हालाही विश्वास नव्हता, पण त्याचा दृढ निश्चय आहे आणि कुठेतरी त्याच्यात असलेली जिद्द त्याने पूर्ण करून दाखवली. त्यासाठीच फक्त त्याने बाईक घेतली, कारण त्याला असं वाटतं की एकदा जेव्हा तो प्रशासनात रुजू होईल त्यानंतर त्याला फिरता नाही येणार, जे की त्याचं एक अल्टिमेट गोल आहे. म्हणजे त्याचं गोल जॉब करणं हा तर आहेच, पण त्याचा गोल अल्टिमेट गोल आहे की त्याला फिरायचं आहे. तर याची सुरुवात आज संभाजीनगर येथून खडकेश्वर मंदिरापासून होते आणि मीही त्याचा साक्षीदार आहे. मला माहिती आहे तो किती हार्डवर्किंग आहे. नक्कीच तो ही ट्रिप पूर्ण करेल. माझ्याकडून त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. तसेच आमचे मित्र एकनाथ राजगुरू यांच्याकडूनही त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याला काही कारणास्तव येता नाही आलं, पण तरीही हा व्हिडिओ त्यासाठी. आणि मला त्याला हेच सांगायचं आहे की सगळ्याच्या लाईफमध्ये येत नाही आहे जर्नी करणं. हे तुझ्या लाईफमध्ये आलं आहे, त्याला अल्टिमेटली, आणि तसाही तो अल्टिमेटली जगून घेणारच. हे मूवमेंट त्यासाठी बेस्ट असणार आहे. हे येणारे 30 दिवस त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जिंदगी त्याच्या शब्दात गोल्डन पिरियड अशी असते असं म्हणतो आणि थांबतो. माझी ड्रीम जर्नी 10,000 किलोमीटर प्रवास इथून मी सुरुवात करत आहे आणि खूप मजा येणार आहे. संभाजीनगर येथील पण आहे. खडकेश्वर मंदिरापासून सुरुवात झालेली आहे. खडकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन इथून माझं सुरुवात करतो. आता त्यासाठी एक कोट माझ्यासाठी मी प्लॅन केला होता की ट्रिप सुरू करता वेळेस मी हा कोट बोलेन म्हणून. बोला. खुद से हार जाओ अलग बात है, वा, वरना झुकने वाला इंसान नहीं हूँ मैं. मुसीबतों से कह दो दिशा बदल ले, क्योंकि रुकने वाला इंसान नहीं हूँ. हॅलो दोस्तो, तर हा माझा मित्र आहे, हा चाललाय लडाखला. मिस्टर गणेश इज गोइंग टू लडाख. ये सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना.